अखिल भारत पद्मशाली युवजन संगम यांच्या वतीने पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान चिरंजीव मार्कंडे महामुनी यांच्या रथोत्सव सोहळा तसेच रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा निमित्त श्री मार्कंडे महामुनी यांचा भव्य चित्रकृतीद्वारे विश्वविक्रम करण्याचा पद्मशाली समाजाचा अभिमानास्पद उपक्रम राबविण्यात येणार आहे। दिनांक 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2025 दरम्यान कुचन प्रशाला येथील 1.25 एकर जागेत पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडे महामुनी यांची भव्य चित्रकृती साकारण्यात आली असून या अद्वितीय चित्रकृतीच्या माध्यमातून एक अनोखा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अखिल भारत पद्मशाली युवजन संगमचे अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। या पत्रकार परिषदेस पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी, महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष भूपती कमटम, सचिव यशवंत इंदापुरे, युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, अखिल भारत पद्मशाली युवजन संगम जनरल सेक्रेटरी महेश जंदम आदींची उपस्थिती होती। दरम्यान हा उपक्रम अखिल भारत पद्मशाली संगम संलग्नित महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगम, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम, सोलापूर पद्मशाली ज्ञाती संस्था, पद्मशाली युवक संघटना सोलापूर, पद्मशाली शिक्षण संस्था यांच्या सहकार्याने राबविला जात आहे। या उपक्रमांतर्गत सामुदायिक महामृत्युंजय मंत्रपठन, लोककल्याणार्थ महामृत्युंजय होम हवन, आर्ट ऑफ लिव्हिंग सामूहिक रुद्रपूजन व भक्ती संगीत रजनी, भरतनाट्यम, नृत्याविष्कार, सामूहिक महिला कुंकुमार्चना, भजन संध्या, महाआरती असे धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाची यामध्ये रेलचेल असणार आहे। दरम्यान 8 ऑगस्ट रोजी या भव्य दिव्य मार्कंडे महामुनी चित्रकृतीचे उद्घाटन सोहळा तेलंगणा पद्मशाली समाजाचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान मध्य प्रदेश सरकार प्रधान सचिव नरहरी परकीपंडला, अखिल भारत पद्मशाली संगमचे अध्यक्ष कंदकटला स्वामी, प्रसिद्ध तेलुगू अभिनेते व जनसेवा पार्टी प्रचार समितीचे अध्यक्ष RK सागर आणि अखिल भारत पद्मशाली युवजन संगमचे पदाधिकारी आणि पद्मशाली समाज बांधवांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे। हा भव्य कार्यक्रम 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान कुचन प्रशाला येथे विनामूल्य आयोजित करण्यात आले आहे। हा उपक्रम पद्मशाली समाजाचा आत्मसन्मान, संस्कृती व ऐक्य याचे प्रतीक ठरणार आहे। सदर श्री मार्कंडे महामुनी यांचे भव्य चित्रकृती पाहण्यासाठी सर्व भाविक व नागरिक तसेच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील यावेळी श्रीनिवास संगा, सुरेश पलमारी व भूपती कमटम यांनी केले आहे। अखिल भारत पद्मशाली युवजन संगम व तसेच महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगम व पद्मशाली ज्ञाती संस्था तसेच पद्मशाली युवक संघटना व पद्मशाली शिक्षण संस्था अशा सर्व संघटनेने मिळून समाजातील सर्व समाज बांधव एकत्रित घेऊन हे आपला घरचं सण असल्यासारखं या सणानिमित्त आम्ही आमचे भगवान प्रभू श्री मार्कंडे महामुनी महाराजांची चित्रकृती आम्ही काढलेली आहे। ते 1.5 एकरमध्ये आहे। आम्ही हे उपक्रम विश्वविक्रम नोंद होण्यासाठी पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडे महामुनींचा हा चित्रकृती वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एवढं मोठं भव्य दिव्य समाजातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देवाचं दोन्ही डोळ्यानं एवढे भव्य दर्शन घेऊन मन आनंदित झाला पाहिजे। तसेच इथे आम्ही त्या दुसऱ्या 9 तारखेला या कार्यक्रमाला प्रिन्सिपल सेक्रेटरी भोपाळचे नरहरी परकीपंडला साहेब आणि तसेच RK राहुल RK सागर हे हिरो आहेत, फिल्मी हिरो आहेत। तसेच जनसेनाचे मेन कॅम्पेनिंग, जनसेना पक्षाचे मेन कॅम्पेनिंगचे सर्व लीडर त्यांच्याचकडे आहे आणि आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष अशा भारतातून विविध प्रांतातून प्रतिष्ठित व्यक्ती व सामाजिक क्षेत्रातील सगळेजण आवर्जून सोलापुरात उपस्थित राहणार आहेत। नमस्कार। अखिल भारत पद्मशाली युवजन संगम व महाराष्ट्र पद्मशाली संगम ज्ञाती संस्था व युवक संघटना शिक्षण संस्था असे आम्ही सगळे मिळून सोलापुरातील सर्व समाज बांधवाच्या वतीने मार्कंडे महामुनींचा 1.5 एकरमध्ये छायाचित्र केलेलं आहे आणि त्या दिवशी भरतनाट्यम, रुद्राभिषेक, महामृत्युंजय पाठन असे विविध कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहोत आणि या कार्यक्रमासाठी आम्ही आमंत्रण म्हणून मार्कंडे प्रभूंच्या चरणी आम्ही पत्रिका ठेवणार आहोत। हे पूर्ण सोलापूरला आमंत्रण
केल्यासारखं आमच्या मार्कंडेय महाराजांच्या चरणी पत्रिका ठेवतो. प्रत्येक नागरिकाला कार्यक्रमात सहभाग व्हावा आणि हे आपलं कुटुंब असं या भागातून आपण मिळून चांगल्या पद्धतीने काम करावा हीच अपेक्षा करतो. जय मार्कंडेय. सोलापूर शहराच्या इतिहासात प्रथमच एवढं मोठं अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमच्या माध्यमातून देखावच म्हणायला पाहिजे. हा देखाव होत आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं होत आहे. आणि या कार्यक्रमाला आमचे अखिल भारत पद्मशाली महासंगमचे अध्यक्ष कंदकटला स्वामी, आमचे अधिकारी परकेपंडला हे उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमातर्फे एक 3 दिवसाचा कार्यक्रम तरी अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आलेला आहे. तरी मी सर्व सोलापूर शहरातील पद्मशाली समाज बांधवांना विनंती करतो की त्यांनी या 3 दिवसात सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावं असं मी पद्मशाली ज्ञाती संस्थेतर्फे आवाहन करतो. अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघातर्फे आपल्या सोलापुरात आता एवढं 260 गुणिले 160 इंचाचे एवढं मध्ये प्रतिमा तयार करून पद्मशाली लोकांना आश्चर्य वाटावं. आपण आत्तापर्यंत हे काय आपण केलेलं नाही, हे फर्स्ट आहे. आता सर्वजण सामील होऊन यांच्या आणि सहकार्याने सर्व इथं येऊन बघून आणि आपले पद्मशालीचे उत्साह कसं करावे आणि सर्वांना बोलून प्राधान्य करून देण्यासाठी काम चांगले आश्चर्य मार्कंडेय मुनीचे दर्शन घ्यावे असे आमचे अखिल भारतीय युवजन संगमचे हे आमचे एक हे होते.